धानोरा या लहानशा गावाने आज अभिमानाने भरून येण्याचा क्षण अनुभवला। भारतीय लष्कराच्या 503 एडी मिसाईल रेजिमेंटमध्ये तब्बल 20 वर्ष निष्ठेने देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले धोंडीराम हनुमंतराव कंदुरके यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला शनिवारी गावकऱ्यांचा आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गावकऱ्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर पाटील धानोरकर होते। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, भाजपाचे नेते आणि माजी पंचायत सभापती श्रावण पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, देगलूर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, रामतीर्थचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, युवा उद्योजक प्रकाश पाटील भरकाड, बेटक भिलोलीकर तसेच सेवानिवृत्त जवान कंदुरके यांची पत्नी कल्पना कंदुरके उपस्थित होत्या। मान्यवरांनी आपल्या भाषणातून कंदुरके यांच्या शिस्तीच्या, निष्ठेच्या आणि कर्तव्यपरायण सेवेमुळे गावचे नाव भारतीय लष्करात उजाळल्याचा अभिमान व्यक्त केला। युवा पिढीने प्रेरणा घ्यावी अशी त्यांची कारकीर्द आहे, अशा शब्दात सर्वांनी त्यांचा गौरव केला। गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारावेळी कंदुरके भावुक झाले। कार्यक्रमाला यशवंत कुऱ्हाडे, आनंदराव पाटील बावणे, गोविंद पाटील कदम, उत्तम इरेवाड, ज्येष्ठ पत्रकार गोविंद नरसीकर, हनुमंत चंदनकर, श्याम पाटील चोंडे, गणेश पाटील कंदुरके, कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन शिवभक्त नारायण दिगंबर पाटील कुराडे यांनी केले। त्यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समस्त धानोरा ग्रामस्थांच्या वतीने पुढाकाराने झालेला हा सोहळा देशसेवेचा मान राखणाऱ्या जवानाबद्दल गावात असलेल्या कृतज्ञतेचा साक्षीदार ठरला। नाव धोंडीराम हनुमंतराव कंदुरके। मी 503 एडी मिसाईल रेजिमेंट MRSAM मधून नायक या पदावरून निवृत्त झालो आहे। माझी 20 वर्षाची सेवा पूर्ण करून माझ्या मायदेशी परतलेलो आहे। सर्वप्रथम माझा एक उद्देश आहे की मी माझ्या गावाला व्यसनमुक्त करण्याचा मी निश्चय केलेला आहे आणि मी माझ्याने जितकं जे काही प्रयत्न होतील ते मी सर्वोत्तरी करणार आहे। दुसरी माझी एक इच्छा आहे की मी गावामध्ये वृक्षारोपण करून गावाला हरित करायचं आहे। माझं गाव माळावर आहे, त्यामुळे इथं उन्हाचा खूप त्रास होतो आणि मला त्या पूर्ण हरित करायचं आहे माझ्या गावाला। माझ्या तरुणासाठी एवढा संदेश आहे की मागच्या 15-20 वर्षामध्ये माझ्या गावातून कोणी आज म्हणजे अशा जॉबवर किंवा नोकरीला लागलेला नाही आणि सैनिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण त्यांचा पॉझिटिव्ह करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या गावातून जास्तीत जास्त सैन्यामध्ये भरती होऊन माझ्या गावाचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं हीच इच्छा आहे माझी। सैनिक म्हणून हे सांगायचं आहे की मला ह्या मातृभूमीने, माझ्या गावाने, ह्या देशाने मला मातृभूमीची सेवा करण्याचा मौका दिला आणि मी त्यांचा सतत गावाचा आणि या देशाचा सदैव ऋणी राहीन। माझी एकच इच्छा आहे की आपल्या देशाला सैनिकांची नितांत गरज आहे, तर प्रत्येक गावातून उत्साहाने आपल्या युवकांना समोर येऊन भरतीसाठी प्रयत्न करून सैन्यामध्ये सामील होण्याचे प्रयत्न करावे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।